प्रभाग क्रमांक 18 मध्ये कार्यकर्ता मेळावा उत्साहात। प्रभाग क्रमांक 18 मधील माजी नगरसेवक प्रतिनिधी रमेश भाऊ गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यास परिसरातील हजारो नवयुवकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली। सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात युवकांची भूमिका अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी रमेश भाऊ गोडबोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले। युवकांनी संघटित राहून समाजहिताची कामे प्राधान्याने करावीत, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले। परिसरातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावरही त्यांनी सविस्तर विचार मांडले। मेळाव्यात उपस्थित युवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यकर्ता मेळाव्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात युवकांची ताकद विकासाच्या दिशेने वळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सर्वप्रथम आज या ठिकाणी 2026 महापालिका निवडणुकीच्या संदर्भात एक कार्यकर्त्यांचा गेट टुगेदर, एकमेकांचा परिचय व्हावा या उद्देशाने जे आमच्या प्रभाग क्रमांक 18चे जे उमेदवार आहेत, काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, त्या उमेदवारांच्या सर्व कार्यकर्त्यांची एकमेकांना ओळख व्हावी, परिचय व्हावा या उद्देशाने या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा गेट टुगेदर, एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुका महापालिकेच्या त्या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। जसं की माहित आहे, मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागामधून काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार नांदेडमध्ये सर्वात जास्त लीडने निवडून आले होते। परंतु या निवडणुकीमध्ये आमच्यातील काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा इकडे काहीतरी जास्त फायदा होईल त्या उद्देशानं आमच्या पक्षातून न लढता दुसऱ्या पक्षाकडे गेलेले आहेत। कदाचित त्यांना तिकडून पैशाची ऑफर आली असेल किंवा कदाचित काही त्यांचा आर्थिक फायदा असेल, परंतु आम्ही एक काँग्रेसच्या विचारसरणीला बांधलेलो आहोत। त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षासोबतच मागील निवडणुकीमध्ये निवडणूक लढवलेले शोएब हुसेन, फयुमभाई आणि ज्योत्स्ना गोडबोले हे आम्ही 3 उमेदवार पूर्वीचेच आहोत। आणि यापैकी जो आमच्या सोबतचा जो उमेदवार गेलेला आहे दुसरीकडे अपक्ष पॅनल म्हणून जे निवडणूक लढवित आहेत, खरं तर हे अपक्ष पॅनल नाही, हे पॅनल पुढे चालून कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत आणि यांचा याच्यामध्ये राजकीय स्वार्थ आहे। त्या स्वार्थामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये निवडणूक लढवत आहेत। भाजप कडून निवडणूक लढवल्यामुळे या प्रभागामध्ये त्यांना मतदान मिळत नाही, कारण हा प्रभाग जो आहे मुस्लिम बाहुबल वस्ती आहे। या ठिकाणी 15,000 ते 16,000 मुस्लिम लोकसंख्या आहे, 7,000 बौद्ध समाजाची आहे। त्यामुळे या भागामध्ये जो पक्ष चालत नाही किंवा ज्या पक्षाला मतदान मिळत नाही, मग त्याच्यामधून पळवाट काढून अपक्ष निवडणूक लढवायची आणि नंतर त्या पक्षामध्ये जायचं असा यांचा कार्यक्रम ठरलेला आहे। मागच्या टर्म मध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे गबाले यांना महापौर पदाची संधी मिळाली होती आणि त्या महापौर पदाच्या काळामध्ये पक्कीचा चौरस्ता ते विपसना केंद्र नवी डंकिन हा जो 4 कोटी 29 लाख रुपयाचा जो रोड होता, हा रोड खरं तर करायचा नव्हता, कारण एवढे 4 कोटीमध्ये आमच्या वार्डामधले जे अंतर्गत रस्ते आहेत छोटे छोटे, जे की पंचशील नगर आहे या भागामध्ये, देगाव ताळा या भागातले अजून खूप रस्ते आहेत व्हायचे, ते रस्ते करायचे होते। परंतु यांच्या हट्टामुळं जे की या भागामध्ये कुठलीही दलित वस्ती नाही किंवा कुठलीही वस्ती नाही, लोकवस्ती नाही, परंतु मुद्दामून हा रस्ता, एवढा मोठ्या निधीचा रस्ता हा त्यांनी
केलेला आहे. त्याच्यामुळं प्रभागातील सर्व जनता जी आहे ती या निर्णयावर त्या महापौरांच्या नाराज आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही खरं तर आम्ही त्या पुलाची ज्यावेळेस मंजुरी झाली त्यावेळेस आम्ही त्यांना मागणी केली होती की 2 कोटी रुपये द्या म्हणून. कारण त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 75 लाख रुपये मंजूर केल्यामुळं मजबुरीनं आम्हाला त्या रोडाची उंची कमी करावी लागली. कदाचित 1.5 ते 2 कोटी जर दिले असते तर आज त्या रोडाची उंची पुलाची उंची उंच झाली असती. आणि जसं की तुम्ही बघितलं मागच्या पुरामध्ये 2 ते 3 वेळेस त्या पुलावर पाणी आलं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या पंतशील नगरच्या पुलापासून जे मार्कंडेय मंदिरचा जो नाला आहे तिथं त्या नाल्यापर्यंत एक आपल्या उस्मानशाही मिलच्या ग्राउंडच्या बाजूने एक रस्त्याची आम्ही मागणी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट पाण्याचा देगावचा भैयासाहेब आंबेडकर नगर आणि भीमघाट या भागामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून टँकरने या ठिकाणी काही भागामध्ये पाणी पुरवठा होत होता. जसं की डबल स्टोरी आहे, भैयासाहेब आंबेडकर नगर आहे आणि भैयासाहेब आंबेडकर नगर इकडला भाग आतमधला भाग. तर या ठिकाणी आम्ही नवीन पाईपलाईन टाकून या ठिकाणचं टँकर मुक्त धोरण आम्ही अवलंब केलेलं आहे. जसं की आज तुम्ही पाहता की निवडणुकीच्या पुढे लोकांना प्रबोधन देण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी बोर मारण्याची मोठी स्पर्धा चालू आहे. खरं तर बोर हे एक तात्पुरता उपाय आहे. त्या ठिकाणी तुम्ही परमनंट लाईन देऊन त्यांना 24 तास म्हणजे दररोज पाणी पुरवठा सोय करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. परंतु हे लोक तात्पुरतं निवडणुकीपुरता त्याचा उपयोग घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेला अपाम 2 नंबरचा पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणात बोर मारत आहेत. परंतु आम्ही शासकीय निधीमधून त्या ठिकाणी भीमघाट असो किंवा भैयासाहेब आंबेडकर नगर असो, डबल स्टोरी असो, या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लाईन टाकून पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या भीमघाटच्या लाईनवर मधल्याच काही लोकांनी कनेक्शन घेऊन 2-2, 3-3 कनेक्शन घेऊन त्या लोकांना आज पाणी जो काही शॉर्टेज आहे तो आम्ही ते येणाऱ्या काळामध्ये ते कमी करून भीमघाटला नियमित पाणी पुरवठा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या वार्डातील सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही 24 तास वार्डामध्ये राहणारे माणसं आहोत. जसं की इतर नगरसेवक राहायला या ठिकाणी राहत नाहीत. आज निवडणुकीमध्ये रात्रंदिवस ते मतदाराच्या पाठीमागे लागलेले आहेत. परंतु निवडणुका झाल्याच्या नंतर मग यांना मतदारांना उमेदवाराला शोधावं लागते. कारण हे स्थानिक नाहीत, यांचे घर वार्ड सोडून बाहेर भागामध्ये राहतात. त्यामुळं रात्री अपरात्री कधी जर काम पडलं तर उमेदवार हा स्थानिक असला पाहिजे आणि लोकांमध्ये 24 तास राहणारा असला पाहिजे. दुसरी गोष्ट विकासाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आमची जर काँग्रेसची सत्ता निश्चितच येईल आणि आल्याच्या नंतर आम्ही वार्डातील जो काही उर्वरित विकास आहे तो विकास निश्चितच आम्ही आमचे 4ही उमेदवार त्याचप्रमाणे जो स्थानिक विकास निधी असतो जसं की दलित वस्ती त्याच्यानंतर अल्पसंख्याक विकास ओबीसी वेगळा ज्याच्या हेड खाली निधी मिळतो हा निधी आणून त्या भागामध्ये विकास करू. जसं की दलित वस्तीचा निधी इतरत्र कुठे आम्ही वापरणार नाहीत किंवा अल्पसंख्याकचा निधी दुसरीकडे कुठे वापरणार नाहीत. जो निधी मिळेल त्या ज्या भागाचा निधी आहे त्या भागामध्ये आम्ही निश्चितच वापरून त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही 4ही काँग्रेसचे नगरसेवक करू.